सो गाईज आज सॅटर्डे, मी आणि माझा मित्र फिरतोय. से हाय टू माय सबस्क्रायबर्स मिस्टर अथर्व कदम. आम्ही असंच पुणे सोलापूर हायवेवर फिरतोय गाईज. याचं काहीतरी काम आहे, आम्हाला सांगत नाही याचं काय काम आहे. आपलं मोठं काम, याचं काहीतरी गुप्त काम आहे गाईज. तर आम्ही तिकडे चाललोय. मी झोपेतून उठून आलोय याच्या कामासाठी. आम्ही असं चाललोय आता रस्त्यावरून. ही आमच्या कारमधली गणपतीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर बघूया त्याचं गुप्त काय काम आहे हे मला पण नाही माहिती. तोच सांगाल तिथे गेलो मी तुम्हाला. सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे अथर्व? मोठा सरप्राईज आहे की ते बघून अथर्व गोडसेचे अंगावरचे केस असे होऊन जातात. चला तर गाईज बघू आपण काय सरप्राईज आहे. तर बघा खूपच हुशार ड्रायव्हर आहेत. पूर्ण रस्ता अडून ठेवलाय. फॅशन बघ ना कसली आहे भैयाची फॅशन सेन्स बघू शकतो. ओ माय गॉड. आणि याला त्याचा खूप फॅशन सेन्स आवडला. तर कदम जसं फॅशनचा सेन्स त्यांनी घेतलाय. माझं इन्स्पिरेशन झालेलं आहे या विषयाने तो. आणि त्याचा कशी जॉलाईन कशी शार्प होती. कशामुळे जॉलाईन शार्प आहे त्याचे सांगू शकता का तुम्ही सर? हे आपलं रेग्युलरचं त्यांचं असं संकेत जाधव जॉलाईन. संकेत जाधवच्या बॉडी विषयी काय बोलायचं का तुम्हाला? संकेत जाधव बांधकाम. एक मिनिट, आज सकाळी अथर्व गोडसेनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे. तुम्ही आता ओपन करतोय. हा बघा व्हिडिओ तुम्ही. हा कोण आहे? एक मिनिट. हा कोण आहे अथर्व? अरे बांधकाम ओनली संकेत जाधव. गाईज 2 मेकॅनिकल इंजिनियर हँगिंग आउट. आणि सगळ्यात सिनियर मेकॅनिकल इंजिनियर ज्यांनी खूप जास्त अभ्यास केलेला आहे डबल या पेपरचा. आणि टर्बो मध्ये तर खूप मोठा गेम झाला होता. तर गाईज आम्ही 3 वर्ष डिग्रीला आम्ही एक्झामला एका मागे एक होतो. हा माझा बेस्ट फ्रेंड अथर्व कदम. आणि आम्ही युनिट्स असे वाटून घ्यायचो. समजा 6 युनिट असतील तर 3 तो करायचा, 3 मी करायचो आणि आम्ही पास व्हायचो गाईज. एक रात्र आधी अभ्यास करून आम्ही पास व्हायचो. 3 नाही 4च युनिट असायचे. हा 4 युनिट. तर 2 तो करायचा आणि पहिले 2 त्यानंतरचे 2 मी. सो दिस इज द स्ट्रॅटेजी अँड दिस इज द माइंड ऑफ इंजिनियर. आणि फॉर्म्युलेचं आणि फॉर्म्युले भिंतीवर लिहायचो काय. जेन्युनली आम्ही काय खोटं नाही बोलत. आणि कधी चिठ्ठ्या बिट्ट्या तशी चिठ्ठी कधीच नाही. आम्ही कधीच चिठ्ठी वापरली. चिठ्ठी आम्हाला वापरायची कधी हिंमतच नाही झाली. एकदा वापरलेली ती पण ती फेल झाली. आमचं तो म्हणजे गामच आला डायरेक्ट. आम्ही ती त्याच्यानंतर कधीच आम्ही चिठ्ठीचा विषयच नाही काढला. काय असेल ते भिंतीवर लिहून घ्यायचं बस. भिंतीवर काय फक्त 2-3 फॉर्म्युले लिहायचे. बाकी सगळं आपण अभ्यास केलेलाच असतो. बस संपला विषय. देवाण घेवाण करून आम्ही पास झालेलो आहे गाईज, खूप कष्ट करून. पण काय आपण काही एवढी चिटिंग केलीच नाही. आपण कसं आहे सगळं प्रामाणिक नाही का प्रामाणिक प्रमाणे आपण सगळी इंजिनिअरिंगची डिग्री केलेली आहे. आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं की आम्ही आता इंजिनियर आहोत. पण आम्हाला आमचं फ्युचर माहित नाही आता. फ्युचरचं काय आता फ्युचर काय आता प्रेझेंटच मस्त आहे आपलं. आता याला जॉब आहे, मी जॉबलेस आहे काहीच. जॉबलेस नाही. कंपनीचं नाव काय आहे तुझ्या? अगो एवढं मोठं करू नाही शकत त्या कंपनीचं. एवढी लायकी नाही त्या कंपनीची. स्वतः रोहन गायकवाड आहे त्या कंपनीत. आमचा काहीच रोहन गायकवाडच बाहेर गेला नाही तर तो पण आला असता. पण काय तो बाहेर आहे आता काहीच तो. त्यामुळे नाही येतो आमच्या सोबत. आम्ही दोघच फिरतोय. रोहन गायकवाड उर्फ बाळ्या. कदमनी ह्या पुढचे स्विफ्ट वाल्याला सजेस्ट केले आता. गाडी धुवायला पाहिजे यार. त्याला काय सजेस्ट केलं कदम तू? गाडी धुवायला पाहिजे. थोडी गच्च्या गाडी मला खेळत होती. आणि तो कोणत्या ॲटिट्यूडनी बघत होता तो वेगळा आता? काय केलं होतं आपण सरळ चाललो यार. असं काय एवढा ॲटिट्यूड? अरे गाडी धुव मित्रा. लागलं गाडीवर थांब जरा जवळ घेऊ आपण. एक मिनिट त्याला म्हणायचं का गाडी धुव म्हणून? काका गाडी धुवा यार. अरे नाही ॲटिट्यूड प्रमाणे त्यांनी गाडी धुतली पाहिजे. काय वाटतं तुला? हो ना. कसं तू बघितलं ना कसं बघितलं. काय बाबा आपण सरळ असं नॉर्मल चालतोय. जाऊ दे. फॉर्मॅटिक मध्ये चाललेत काका. थोडंफार ॲटिट्यूड असणारच. बघा काकांची फॉर्मॅटिक 4 हायवर चाललेत. तर गाईज फायनली आम्ही आता 2च मिनिटात पोहोचतोय. याचं काय सरप्राईज आहे आता हे मला माहित नाहीये. तर इतक्या लांब आलो आम्ही. उरुळी कांचनच्या जवळ आलोय. तर याचं काय सरप्राईज आहे काय माहिती. किती मिनिटं राहिले आता? ऑलमोस्ट आले आम्ही. तर
बघू हे काय हर्षदीप. हे बघू शकता गाईस, हर्षदीप नावाचं काहीतरी आहे इकडे. बघूयात काय सीन आहे आपण थोड्याच वेळात. फायनली गाईज आम्ही आलोय एक कुंड्यांच्या दुकानात घेऊन आलाय आम्हाला. आता आपण शॉपिंग करूयात आज. आता कुंडे घ्यायच्यात आम्हाला, बघूयात गाईज. घ्यायच्या आहेत तर आपण इकडे बघूयात कोणती कुंडी आपल्याला आवडती आहे. कोणती आवडली तुला अथर्व कुंडी? आता तर कुंडी वाटतं घेतोय तर तुम्ही प्राइजेस बघू शकता याच्या. स्वीट पाहिजे असतात यावेळेस. तर ही कुंडी आवडली आता कलर व्हाईटच. अजून व्हाईट बेसिक एकदम व्हाईट कलरमध्ये नाही. आपण घेतलेला आहे ही कुंडी एकदम प्रीमियम फिनिश आहे याची. मला मळलेलं आहे तरी पण मला आवडले. अजून काय घेतलंय हे आणि अजून काय घेतलं अथर्व? हे घेतलं या साईजमध्ये घेतलं आपण. त्याच्यानंतर आपण त्या साईडला ठेवलेले कुंड्या घेतल्या. अरे ठीक या कुंड्या नको आपल्याला. आपल्याला ही कुंडी खूप आवडलेली आहे म्हणून आपण ही पण घेतलेली आहे. पण याला पण जरा डाग आहेत, ही नको मला. हा फिनिशिंग चुकता म्हणला. मी म्हटलं याची फिनिशिंग तुम्ही मग एक काम करा, डिस्प्लेला हात लावा असं आणि याला असं फील करा. बघा किती छान वाटतं. तर याची क्वालिटी मला खूप आवडली आहे म्हणून मी इथं डिसिजन घेतलं परचेस करायचं. ठीक आहे तर सर. आपण बिल करूया तिकडे. फक्त माझ्याकडे जर का तू कॅमेरा पॉईंट करून एक्सपेक्ट करतोय की मी तुला खूप कॉन्टेंट देणार, तरी असं नाही होणार. मी कंटिन्युअसली बोलू शकतो. याच्या कॅमेराच्या मागे असा हसतोय हा, त्याला इकडे कंट्रोल होत नाही. बघा एवढ्या भारी दुकानात आलो आहे. कुंडे घेण्यासाठी एवढं नाव आलोय गाईज आपण. मग ह्यालाच तर म्हणतात आयुष्य फालतूपणाचा. बघा किती मस्त शॉप आहे. 0.5 करतोय भाई. नको का प्रॉब्लेम घेतला कसं आहे वाईड अँगल. आता किती दिवस तू काय कुंड चालतील तुझ्या अथर्व? काय वाटतं तुला? आता माझ्यापेक्षा जास्त या कुंड्यांचं आयुष्य आहे मला असं वाटतं. आपण ज्या वेमध्ये लाईफ जगतोय जास्त 2-3 दिवस पुरतं. कुंड्यांचं कसं आहे ऑब्व्हियसली नाही का आपल्यापेक्षा जास्त जगतील ते. तुम्हाला या दुकानाच्या बाहेर मला एक गाईचं बिल्लू खूप आवडले ते पण दाखवतो. ठीक आहे ठीक आहे. फायनली अथर्वचे कुंड आलेत. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई. येस आय एम व्हेरी प्राऊड ऑफ नाही काय सर. कुंड्यांसाठी 25-30 किलोमीटर लांब आलेले गाईज. कॉंग्रॅच्युलेशन भाई. साईन करताना एक व्हिडिओ एक आले तू पान किती. कॉंग्रॅट्स भाई कॉंग्रॅट्स. आणि या भाऊंच्या कुंड्या. फायनली गाईज माझ्या मित्रांनी एवढं मोठं परचेस केलं 30 किलोमीटर लांब येऊन. बघू शकता तुम्ही. आणि त्याला काहीतरी आवडलं तो दाखवायचा प्रयत्न करतोय आपल्याला. तर काय आवडलं तुला अथर्व? मला ही मूर्ती खूप आवडली. अच्छा, ही गायची मूर्ती त्याला फार आवडली आहे. आता तो परचेस करणार आहे. नाही रे बाबा काय पण तर हे बघू शकता हे कुंड्यांचं दुकान आहे. खूप चांगलं आहे. खूप चांगली फिनिशिंग आहे कुंड्यांना. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. माझे 77 सबस्क्रायबर फ्रीमध्ये उरुळी कांचनच्या अलीकडे आहे गाईचे. पण प्रमोशन कशाला करतो. हो सॉरी गाईज. पण चांगलं मला जेन्युनली आवडलं म्हणून मी कॉम्प्लिमेंट दिली आहे. येस तर हे कुंडे घेतलेत आम्ही आणि आता आम्ही आमच्या कारकडे चाललो आहे. आता आपल्याला काय आता पुढं काय चहा बी पिऊ जरा इथं. बघूया चहाचं तुम्हाला कळवेल मी. बाय गाईज. सो गाईज कारमध्ये बसलेलो आहे ओके. आणि आता आम्ही इथून निघतोय. आम्ही निघलोय गाईज. संध्याकाळचे किती वाजलेत? 6:22 झालेत. आणि आता आम्ही निघलोय. खूपच मोठा परचेस करून निघलोय आम्ही गाईज. निघलो नाही रे निघालेलो आहोत आम्ही आता. तर मला म्हणलं होतं की खूप मोठं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मला वाटलं कमीत कमी मला टोयोटाच्या शोरूमला असं म्हणेल की मी फॉर्च्युनर बुक केली आहे. पण यांनी मला डायरेक्ट कुंड्यांच्या शॉपमध्ये नेऊन एवढं सरप्राईज केलंय की मला तिथे गेल्या चक्कर आलेली गाईज. म्हणजे एवढं मोठं सरप्राईज अथर्व तुम्हाला दिलं. थँक्यू सो मच. म्हणजे मी खूपच तुझा आभारी आहे. आणि मी अथर्व गोडसे यांचं सजेशन ऐकून एक कुंडी घेतली ब्लॅक कलरची. 2 घेतल्या ते मला खूप आवडल्या. ते मी आता ठेवल. आता हे सरप्राईज सॉरी गाईज मला वाटलं खूपच मोठा असेल पण तुमचाही पचका होईलच. पण ते तुम्हाला नंतर कळेल. ब्लॉगच्या सुरुवातीला नाही कळणार. ठीक आहे गाईज इट्स ओके. होत असतात आयुष्यात गोष्टी.
लांब आहे. कुंड्या आता घेऊन चहा जायचं. पितानी एक ब्लॉग दाखवतो तुम्हाला काहीच पाय. आणि यश पोळ चाललाय त्याची हाय रायडर घेऊन पोळ 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 पोळ. मस्त मस्त गाडी बरं का. नाही, हाय रायडर खूप चांगली गाडी आहे मित्रांनो, मला खूप आवडती. याचं कारण माझ्या बेस्ट फ्रेंडने घेतली आहे यामुळे नाही, कारण मला ती खूपच आवडती. जेन्युअनली मला पहिल्यापासून जेव्हापासून ती लॉन्च झाली तेव्हापासूनच आवडती. लुक एक नंबर. आणि हे आमच्या गाडीची ॲम्बियन्स लाईट बघा, Yes. माझी फेवरेट कार आहे ही वर्ना. तर त्या विटा ग्रँड विटारा घेण्याच्या गाडीच्या ब्लॉगमध्ये मला त्यांनी बोललं होतं की मला फुटेजच नाही आहे ब्लॉगमध्ये, मग मी त्याच्यावर आज एक स्पेशल ब्लॉग बनवलं आहे गाईस. तर तुला हॅपी फील होते का अथर्व? मला खूप खुश वाटतंय की म्हणजे तुम्ही ब्लॉगची क्वालिटी बघा. तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये काय दिसलं, ग्रँड विटाराची डिलिव्हरी. या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय वाटतंय, कुंड्याची शॉपिंग. म्हणजे तुम्ही क्वालिटी बघा ब्लॉग. वेगवेगळ्या कंटेंट सोबत मी येतो गाईस प्रत्येक वेळेस. फक्त मला थोडा सपोर्ट करा, मी तुम्हाला असंच एंटरटेन करेल प्रत्येक वेळेस. नेक्स्ट आता माझ्याकडे खूप कंटेंट आहेत गाईज, मला फक्त सपोर्ट करा. फायनली आम्ही आत्ता ब्रेक घेतला होता शांता एक कॉफी कॅफेमध्ये. तर तिकडनं आम्ही कॉफी आणि फ्राईज खाल्ले आणि आम्ही खूप मोठं परचेस केले, कॅडबरी डेअरी मिल्क. आणि अजून काय केलं अथर्व? अजून एक छोटी व्हॉट इज दिस, काय आहे याचं नाव? वाच बरं काय, गेटोरेड. गेटोरेड नावाचं काहीतरी अथर्वने लिक्विड घेतलंय. हे मला नाही माहिती, हे मोठ्या लोकांचे चोचलेत सगळे, मोठ्या लोकांचे. आणि हा आमच्यातला सगळ्यात मोठा मुलगा आहे. दिस इज डेअरी मिल्क. ही माझी गरिबांची चॉईस. हे 20 रुपयाचं आहे. डेअरी मिल्क कितीची? डेअरी मिल्क आहे 10 रुपयांची. नाही, 50 रुपयाची डेअरी मिल्क आहे. मग मोठा कोण झाला? आणि माझा मित्र जॉबला लागला म्हणून त्यांनी मला आज पार्टी दिली फायनली. आणि मी जॉबलेस आहे गाईस, ब्रोक. आता आम्ही एवढा मोठा आहे, गाण्याचा मोठा आहे, गाण्याचा मोठा आहे. प्रत्येक 77 सबस्क्रायबरला कळायला पाहिजे. हा, मी माझे 77 सबस्क्रायबर आहे गाईस. तुम्ही माझ्या हार्टच्या फार क्लोज आहे, तर मी तुम्हाला शेवटपर्यंत जपणार. मी मोठा झालो आणि मी छोटाही राहिलो तरी मी सगळे माझ्या हृदयाच्या जवळ आहे. सगळ्यात जास्त अथर्व गोडसेला संगीत दादा नाही आवडत. दामीन आदित्य दिवटे सगळ्यात जास्त हृदयाच्या जवळ आहे माझ्या. एका पोराची जर का गोडसेने किस केली असेल ना, पहिला पोरगा येतो आणि पहिला आणि शेवटचा पोरगा आहे. हे पण सांगतो मी, आदित्य दिवटे पहिला आणि शेवटचा पोरगा आहे ज्याला अथर्व गोडसेने किस केलेला आहे. हे तू कबूल करतो? हे खरे गाईज, मी त्याला किस केलं होतं गालावर. म्हणजे त्याला मी प्रत्येक वेळेस भेटलं की किस करतो. आता मी सांगतो गाईज, मी कारण मी खोटं नाही बोलत कधी. तुम्हाला जर का तुमचं नशीब असेल तर कॅमेरावर पण एक कॅमेरावर पण दिसू शकतो कधी कधी गाईज. फ्युचरमध्ये दिसेल. माझे 77 सबस्क्रायबर तुम्ही हे तुम्हाला बघायला भेटेल. डोंट वरी, वन डे मी तुम्हाला दाखवेल. आणि मी लाईट बंद करतो. आणि आमच्या गाडीचे ॲम्बियन्स आहे. मला या गाडीमध्ये बसलं की असं वाटतं मी मर्सिडीजमध्ये बसलोय. आणि हा मर्सिडीजचा मालक. आत्ता चॉकलेट खातोय आणि आम्ही आत्ता घरी पण चाललोय. आत्ता आम्ही आमच्या इकडे म्हणजे माझ्या घराच्या इथे चाललोय आणि आम्ही चॉकलेट खातोय. मस्त आहे. तर ओव्हरऑल खूप चांगलं सरप्राईज होता अथर्वचा आणि ओव्हरऑल खूप चांगला टाइम स्पेंड झालाय. खूप दिवसाचा आम्ही प्लॅन केला तर भेटायचा, आज फायनली भेटलोय. रोहनवर अथर्व खूप चिडलाय कारण तो आला नाहीये. हो ना, रोहन कुठे फिरतोय काय माहिती. तर कुठे फिरतोय? मला नाही माहिती, मी सांगू नाही शकत त्याचं लोकेशन. पण रोहन नाही आला म्हणून अथर्व खूप चिडलाय त्याच्यावर. हे काय बरोबर नाही. हे काय बरोबर नाही, जेवण काय चांगलं आहे आपल्याला काय पटलेलं नाही तुला नाहीत काय पटलेलं. एवढा लांब यायचं मांजरीत आणि रोहनच भेटणार नाही. हे काय बरोबर नाही. सुशिक्षित. तर आम्ही घरीच चाललो होतो ऑलमोस्ट, पण आता आम्ही आवीची भेट घेतली आहे धावती. तर आम्ही आव्याच्या बिझनेसवर आलेलो आहे त्याला भेट द्यायला. भाई हँडशेक आज मिळव ना भाई. हँडशेक. तर धावती भेट दिलेली आहे आविष्कार शेट यांना आम्ही.